पर्यटन स्थळ की गुंडांचे अड्डे? भावली धबधब्यावर कुटुंबावर थरारक हल्ला करणारे 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भावली धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या नाशिकमधील एका कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी पाठलाग करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबातील एका तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. तब्बल 10 ते 15 किलोमीटर पाठलाग करून वारंवार हल्ला करण्यात आल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत संबंधित 9 आरोपी विशाल मच्छिंद्र भटाटे वय 27 वर्ष, अनिकेत गणेश मानवेडे वय 24 वर्ष, अनिरुद्ध विठोबा भागडे वय 25 वर्ष, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते वय 22 वर्ष, विनोद लक्ष्मण बोराडे वय 26 वर्ष, सचिन दत्तू आडोळे वय 29 वर्ष, अर्जुन चिंधू आडोळे वय 25 वर्ष, देविदास कचरू भगत वय 25 वर्ष, अजय भूषण दाल भगत वय 20 वर्ष, साथीदार नामे कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू यांचा शोध सुरू आहे. यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खास करून भावलीचा जो परिसर आहे, वैण्याचा जो परिसर आहे किंवा इतर पर्यटन स्थळ जे तिथे प्रॉब्लेम असा आहे की तिथे नेटवर्कच नसल्यामुळे तिथे अनेकदा पोलिसांशी संपर्क होत नाही. या पार्श्वभूमीवर काय आपण एक प्रोएक्टिव्ह करू शकतो? आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपण जसं सांगितलं तर त्या ठिकाणी बरोबर आहे 7 ते 8 किलोमीटरचा जो पूर्ण पॅच आहे त्या पॅचमध्ये मोबाईल पर्यटकांचे लागत नाहीत, म्हणून आपण त्या ठिकाणी व्हेकल ठेवलेली असते आणि पोलीस पण असतात. जर समजा तसं काही वायरलेसचं कम्युनिकेशन आहे, फक्त ह्या प्रकारामध्ये पहिल्यांदा जो आहे तो स्पॉटमध्ये फक्त बाचाबाची आणि वादावादी झाली, त्याच्यामुळे तो सिरियसनेस जो आहे तो पुढच्या 8 किलोमीटर नंतर ह्या घटनेची ऍक्च्युअली सुरुवात झाली. त्याच्यामुळे जे आहे ते पण तरी पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने सुरू करणे आणि इतर काही मोबाईल कम्युनिकेशन आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. त्या वादाचं जे आहे त्या अकॉर्डिंग टू कंप्लेंट जे आहे ते अशा प्रकारचं जे वाद आहे त्या ठिकाणी एका इसमाने ज्या ठिकाणी त्या शिट्टी वाजवण्याचा प्रकार झाला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा वादावादी झाली आणि ते इसम निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणचे इतर जे लोक होते ते इन्व्हॉल्व्ह झाले आणि तिथे मग पुन्हा दुसरा वाद तयार झाला आणि त्या वादामधून हे पर्यावसन झाले. सर, विशेषतः हे जे पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये भावली असेल किंवा पहिल्याचा परिसर आहे, भावली परिसरामध्ये काही पर्यटकांवरती हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे. याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे. त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत. पर्यटन स्थळावर यापूर्वी प्रिकॉशन घ्यावी यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे, या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे अशी घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती?
आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटशी आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो. त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हल्ला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली. पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो. सुरुवात कशी झाली होती सर? अंबड पोलीस स्टेशनमध्ये मदत इन द सेन्स अंबड पोलीस स्टेशनची मदत हा मुद्दा जो आहे अंबड पोलीस स्टेशनमध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा फिर्यादी जी आहे ते फिर्यादी त्या ठिकाणून निघाल्यानंतर अंबड पोलीस स्टेशनला हे पहिल्यांदा फास्ट त्या ठिकाणी आले. अंबड पोलीस स्टेशनला हा रात्री गुन्हा रजिस्टर झाला. अंबड पोलीस स्टेशनला रजिस्टर झाल्यानंतर आपल्याकडे तो गुन्हा जो आहे तो ट्रान्सफर झाला. त्याबरोबर लगेचची कारवाई सुरू हे म्हणणं जे आहे ते रास्त नाही आहे. हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे इगतपुरी पोलीस स्टेशनला ते आलेले नव्हते. आपण कंप्लेंटशी मी स्वतः बोललेलो आहे. कंप्लेंट हे पहिल्यांदा आपल्याकडे 112ची जी व्हेकल आहे त्या व्हेकलनी त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर ते एवढे फास्टमध्ये होते की वाडीवर येऊन ते फास्ट पुढे निघून आले आणि त्याच्यामुळे त्यांनी अंबडला जाऊन तक्रार दिली. माझं कंप्लेंटशी बोलणं झालेलं आहे. आपलं म्हणणं जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. पर्यटन स्थळ जे आहे साठी जवळ पोलीस स्टेशन मिळाले नाही, चौकी मिळाली नाही, म्हणून ते भविष्यामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे पहिने पण असेल आणि भावली पण असेल कायमस्वरूपी 2 चौक्यांची गरज आहे असं तिथं स्थानिकांचं म्हणणं आहे. नाही, बाहुली परिसरामध्ये आपली जी आहे तो तुम्ही त्याबरोबर एक्झॅक्ट डॅम जर बघितला तर तिथे आपण चौकी आणि अशा प्रकारच्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोलीस ठेवतोच. परंतु पहिने जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नाकाबंदी आणि पोलीस आहेत. परंतु ओव्हरऑल जे आहे ते ओव्हरऑल या ठिकाणी जर समजा कोणालाही वाटलं तर 112चा नंबर जो आहे तो 112च्या नंबरवर आपण त्वरित कारवाई करतो. त्वरित ह्यांना पण त्वरित फोन गेले. 1832ला फोन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु हेच फास्ट होते त्यांनी पण तसं सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने पण आपण पुढचे प्रयत्न करू. आणि या लॉजिंगच्या बाजूला टार्गेट नेहमी असतात त्यातून गुंडगिरी कुठल्या ठिकाणी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती लॉजिंग आहे किंवा अशा इगतपुरी भागात पण अशी लॉजिंग ही सगळी गुंडगिरी तिथून आता हे जे आहे ते हे लॉजिंग मधला कुठलाही हा विषय नव्हता. हा विषय जो आहे तो त्या ठिकाणच्या लोकल काही मुलांनी त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने थांबलेल्या मुलापासून हा सुरू झाला होता. परंतु लॉजिंगच्या दृष्टीने आपण नाशिक त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये जी काही लॉजिंग आहे त्या लॉजिंगवाल्याला आपण त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत. लॉजिंगची आपण अचानक तपासणी करतो आणि काही आपण डिकॉय वापरून पण तपासणी करतो जेणेकरून त्याच्यावरती लॉजिंगच्या परिसरामध्ये आपण आता मध्यंतरी 4 कारवाया पण केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगानं पण आपल्या कारवाया लॉजिंग असतील, अशा प्रकारचे इलिगल कुठले रेस्टॉरंट्स असतील, कुठे इलिगल दारू विक्री असेल आणि ह्या पद्धतीने जे आहे ते आपण नक्की त्याच्यावरती ठोस कारवाई जी आहे ती व्यवस्थित भोटी टोल नाका किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामधला तो जो एक्झॅक्ट पॉईंट आहे टोल नाक्याचा किंवा त्या परिसरामध्ये तिथे जे आहे ते तिथे गाडी थांबवण्याचा प्रकार झाला. त्या प्रकारामधला पण आपण आरोपी ताब्यात घेतला. एकूण आरोपी किती होते? त्यांनी 6 ते 7 आरोपी आपल्याला सांगितले होते. परंतु यामधून आपण निष्पन्न करून आतापर्यंत आपण 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. याच्यामध्ये आणखी सुद्धा आपल्याकडे 2-3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्या अनुषंगानं आणि मदत करणारे जे आहेत कुणी शेल्टर दिला त्या सुद्धा लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी करत आहोत किंवा त्यांना पळवून लावण्यास कुणी मदत केली जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना कुठेच पुनरावृत्ती होणार नाही आणि त्याच्यामध्ये कडक शासन होईल. त्याचबरोबर आता जसा मोकाचा विषय निघाला त्या अनुषंगानं आपल्या याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स लागू शकतात. आता डेकॉयटी आपण लावलेला आहे, विनयभंगाचा आहे, त्याचबरोबर आपला अटेम्प्ट टू मर्डर आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.